नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. मलेशिया येथे पिपॉक ही एक आंतरराष्ट्रीय काँग्रेस आहे, जी पाम तेलाच्या सर्व पैलूंमध्ये नवीन तंत्रज्ञान सादर करण्यासाठी एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करते. नुकतेच मलेशियामध्ये विविध कंपन्यांना आमंत्रित करून विविध टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनावेळी मलेशियाचे पंतप्रधान माननीय अनवर इब्राहिम यांना भेटण्याची संधी मिळाली. SDR फाउंडेशनच्या संस्थापिका व KIS ग्रुप ऑफ कंपनी भारतीय प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर सीमा अनिल इंगरोळे यांनी थोडक्यात CNG प्रोजेक्ट व SDR फाउंडेशन या संदर्भात आपण करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. मलेशियाचे पंतप्रधान माननीय अनवर इब्राहिम यांनी हसतमुखाने हात जोडून नमस्कार केला आणि त्यांच्याकडून व्हिजिटिंग कार्ड स्वीकारत डॉक्टर सीमा इंगरोळे यांना त्यांच्या करत असलेल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या. मलेशिया येथील क्वालालंपूर येथे पिपॉक ह्या एक आंतरराष्ट्रीय काँग्रेस संस्थेने प्रदर्शनचे आयोजन केले होते. विविध देशातील कंपन्यांना आमंत्रित करून प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये KIS ग्रुप ऑफ कंपनी यांनी सहभाग नोंदवला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन मलेशियाचे पंतप्रधान माननीय अनवर इब्राहिम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी जर्मनचे थॉमस मिल्के, जर्मन विश्लेषक फर्म ऑइल वर्ल्डचे प्रमुख विश्लेषक आले होते. ते स्वतंत्र जागतिक विश्लेषक म्हणून त्यांची प्रचिती आहे. या प्रदर्शनासाठी विविध देशातील कंपन्यांनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला. गगनबावडा मार्गावर बालिंगा पुलावरून भोगावती नदीच्या पात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या. संतोष बाळासो गाडगीर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. करवीर पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येची नोंदी झाली आहे. आज 8 नोव्हेंबर बुधवारी सकाळी 10:30 वाजल्याच्या सुमारास बालिंगी पुलाजवळ नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळला. आपत्ती व्यवस्थापनातील पथकाने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर करवीर पोलिसांनी संतोष गाडगीळ यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. मंगळवारी सायंकाळी भोगावती नदीपात्रात बालिंगा पुलावरून पाचगाव येथील एक तरुणाने उडी मारल्याचा संशय व्यक्त केला होता. याबाबत पोलीस पाटील बाजीराव मेंगाने यांनी करवीर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. तसेच गाडगीळ यांच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. नदीच्या काठावर मोबाईल दुचाकी आढळून आली होती. प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दिलीप केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह दौल आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की जगभरात सध्या पर्यावरण हा गंभीर विषय आहे. वाढते तापमान आणि त्यांचे घातक परिणामांची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. अशावेळी पर्यावरणपूरक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्याचमुळे राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियानासारख्या मोहिमेतून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शालेय विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या कुटुंबात पालकही त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला तर तो निश्चितपणे सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदाची जावो अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याबाबत विद्यार्थ्यांना संकल्प करण्याची शपथ दिली. कार्यक्रमाच्या स्वागतपर प्रास्ताविकात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान 2023 राबवण्यामागील भूमिका समजावून सांगितली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेले व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. त्याच उद्देशाने मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना राबवली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात कोकरूड नजीक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। गोव्यामधून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून वारणा नदीपात्रात कोसळली। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात कोकरूड नजीक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। गोव्यामधून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावर वारणा नदीच्या पात्रात कोसळली। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत बचावकार्य केले। ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आलं आहे। ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स 15 ते 20 प्रवाशांना घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने कोल्हापूर जिल्ह्यातील तुरकवाडी आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावर आली असता आज 9 नोव्हेंबर रोजी पहाटे सकाळी 6 वाजल्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स थेट वारणा नदीच्या पात्रात कोसळली। सुदैवाने या अपघातात प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही। आपल्या वाहनांची वाहन वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि कर भरण्या योग्यता प्रमाणपत्र नसेल तर अशा वाहनधारकांवर आज गुरुवारपासून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कारवाईचा बडगा उगाडणार आहे। वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्याने विविध उपक्रम कारवाई अशा माध्यमातून कार्यरत असते। त्याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आज गुरुवारपासून शहरासह जिल्ह्याभरात विशेष वाहन तपासणी मोहीम राबवणार आहे। यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची मदत घेतली जाणार आहे। यात वाहन वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, कर भरणी पावती अद्ययावत हवी, ती नसल्यास अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। हुपरी नगर परिषद हुपरीचे मुख्याधिकारी यांनी हुपरी नगर वासियांना 60 ते 8 दिवसापासून एक वेळ पाणी देऊन पाणीपट्टीमध्ये जवळपास 130 पटीने आकारणी वाढ करण्याचा ठराव करून हरकती मागवण्यात आल्या होत्या व त्या हरकतीस अनुसरून संपूर्ण हुपरी गावातून सर्वपक्षीय व नागरिकांनी हरकती सुद्धा हुपरी नगर परिषद हुपरी यांना देण्यात आल्या होत्या। परंतु त्या सर्व नागरिकांच्या हरकतींना हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय अशोक कुंभार यांनी हुपरी गावातील सर्व नागरिकांच्या व पक्षांच्या हरकतींना केराची टोपली दाखवली। त्यानंतर त्यांच्या विरोधात हुपरी गावातील सर्व पक्षांनी टाळेठोक आंदोलने केले। परंतु हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय अशोक कुंभार यांनी स्वतःचा मनमानी कारभार करत सर्व नागरिकांच्या मागण्या धुडकावून आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले। या सर्व गोष्टींचा विचार करून प्रहार जनशक्ती पक्षाचे हुपरी शहराध्यक्ष माननीय अनिल गावडे व तालुका उपाध्यक्ष शहाबुद्दीन घुडुबाई यांनी हुपरी नगर परिषदेसमोर 2 नोव्हेंबर 2023 पासून आमरण उपोषण सुरू केले होते। तसेच सदर प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपोषणकर्त्यांची माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चूभाई कडू यांना दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी समजले असता त्यांनी हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय अशोक कुंभार यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी बच्चू कडू यांना फोनवर 7 नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलवून सदर प्रकरणावर तोडगा काढू व पाणीपट्टी कमी करण्याचा प्रयत्न करू असे फोनवर आश्वासन दिले। नंतर त्यांनी उपोषण करताना लेखी आश्वासन दिले की प्रहार जनशक्ती पक्षाने आमरण उपोषण हे दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मागे घेऊन हुपरी नगर परिषदेत सहकार्य करावे असे पत्र दिले। परंतु हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी दिलेल्या पत्रानुसार सर्वपक्षीय बैठकीबाबत चर्चा केली नाही। याबाबत विचारणा केली असता अशोक कुंभार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपोषणकर्ते, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर, पत्रकार, संपादक, मानवाधिकार संघटना या सर्वांना आरेविरीच्या भाषेत सर्वांना अडवाउडवीची उत्तरे दिले। त्याचबरोबर उपोषणकर्ते उठवण्यासाठी बच्चू भाऊंच्या शब्दांना मान दिला व उपोषणकर्ते यांच्याशी खोटं बोलून उपोषण मागे घेण्यास भाग पाडले असेही मुख्याधिकारी माननीय अशोक कुंभार यांनी म्हटले आहे। त्यांच्या या मनमानी कारभारामुळे हुपरीमधील जनता व प्रहार जनशक्ती पक्ष दिवाळी झाल्यानंतर हुपरी नगर परिषदेला टाळेठोक आंदोलन करून सदर नगर परिषद रद्द करून पुन्हा ग्रामपंचायत करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर, तालुका उपाध्यक्ष शहाबुद्दीन घुडुबाई, हुपरी शहराध्यक्ष अनिल गावडे, विकास गायकवाड, मानवाधिकार संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मांजरे,
तारदाळकर व हुपरीमधील इतर नागरिक चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री व माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांची भेट घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी मुंबई दौरा करणार असल्याचे प्रहार संघटनेकडून सांगण्यात आले आहे। अनुभवाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर दीपा फिरके यांना पदोन्नती मिळाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्रालयातील आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे गेली 5 वर्ष हे प्रकरण दडपण्यात यश आले। मात्र नवे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी डॉक्टर फिरके यांच्या विरोधात अहवाल दिला आहे। ज्या प्रकरणामध्ये संबंधित डॉक्टरांना निलंबित केले जाऊ शकते त्यांना उलट पदोन्नती देण्याचा उफराटा न्याय या खात्याने राबवला आहे। डॉक्टर दीपा शांताराम गडकरी उर्फ डॉक्टर दीपा सचिन फिरके यांची 24 नोव्हेंबर 2011 रोजी बालरोग चिकित्सा विभागाकडे सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली। यानंतर त्यांनी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडे आणि नंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय विद्यालय महाविद्यालयाकडे बदली झाली। कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे। जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे। यंदा अखंड मान्सूनमध्ये जेमतेम 1 महिनाच पाऊस झाला। परतीचा पाऊसही न झाल्याने जमिनीत पाणी नाही, त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी झाले। जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत। जिल्ह्यात 15% पेरण्या झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या। गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता। ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली। सकाळी 8 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढत गेला। सगळीकडे पाणी झाले असून शिवारात पाणी उभे राहिले आहे। पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकाला दिलासा मिळाला असून रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे। माळरान डोंगर माथ्यावरील खोळंबलेल्या रब्बीच्या पेरण्या सुरू होणार आहेत। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एकजूट होऊन लढायचं। मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी राज्यभर दौरा काढण्यात येणार आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एकजूट होऊन लढायचं। मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी राज्यभर दौरा काढण्यात येणार आहे। दौऱ्याची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे, परंतु कोल्हापूरला येताना वाटेतील जिल्ह्यांचे दौरे करण्यात येणार आहेत। 15 नोव्हेंबर पासून 23 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र दौऱ्याची तयारी करण्यात आली आहे। 1 डिसेंबर पासून दौऱ्याला कोल्हापुरातील राजश्री शाहू महाराज समाधीला नतमस्तक होऊन सुरुवात होईल। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।